सेतू संस्था गेली 14 वर्षापासून दिव्यांगांसाठी काम करते। यावेळी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील 16 शाळांमधील 175 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ आणि PhD अपीयर्ड दिव्यांग विद्यार्थी ओंकार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। ओंकार पाटील यांनी पालकांना दिव्यांग मुलांसाठी योग्य मार्गदर्शन केलं। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर पारितोषिक वितरण समारंभ रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला। या वर्षीची जनरल चॅम्पियनशिप सांगलीच्या जायंट्स क्लब मुकबधीर शाळेने जिंकली। या कार्यक्रमाला 250हून अधिक जणांनी उपस्थिती लावली होती। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।